नमस्कार मंडळी. आपण रोज धावपळ करतो, पैसे कमावतो, सुखाच्या मागे लागतो. पण कधी शांत बसून विचार केलाय का की खरं सुख नक्की कशात आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नामस्मरण आणि शुद्ध भाव या विषयावर चर्चा करणार आहोत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 18 फेब्रुवारी. नामाविषयी शुद्ध भाव आवश्यक. ईश्वर हा निर्माणकर्ता आणि रक्षणकर्ता आहे. आपण त्याला न्यायी आणि प्रेमी म्हणतो, पण त्याचं प्रेम हे निस्वार्थी आहे. आपलं काय होतं? आपला स्वार्थ नेहमी आपल्या प्रेमाच्या आड येतो. जोपर्यंत आपण विषयांच्या आसक्तीत अडकलो आहोत तोपर्यंत ईश्वराचं खरं प्रेम आपल्याला अनुभवता येत नाही. खूप छान उदाहरण प्रवचनात दिलं आहे. एकाच मातीपासून गणपतीही बनतो आणि मडकंही. ईश्वर आपल्या भावनेप्रमाणे आपल्याला भेटतो. आपण झाडांच्या पानांना पाणी घालतो पण मुळाला विसरतो. उपवास करतो पण नामस्मरण करायला विसरतो. शुद्ध भाव म्हणजे काय? तर जे मूळ आहे म्हणजे नाम, त्याला घट्ट पकडून ठेवणं. कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं. तसंच जोपर्यंत आपली दृष्टी देहबुद्धीने ग्रासलेली आहे तोपर्यंत आपल्याला सत्य दिसणार नाही. म्हणून ज्यांचे डोळे साफ आहेत, म्हणजे ज्यांना आत्मज्ञान आहे, त्या गुरूंची आज्ञा प्रमाण मानावी. नामाची गोडी लागली की मग भगवंत आपल्याला कधीच सोडत नाही. बरेच लोक म्हणतात विषयाचं सुख लगेच मिळतं, पण देवाचा अनुभव यायला वेळ लागतो. हे खरं आहे, पण हे सुख क्षणभंगूर आहे. आपल्या देहावर, पैशावर किंवा माणसांवर आपली कायमची सत्ता नाही. मग ज्या गोष्टी कायम आपल्यासोबत राहणार नाहीत त्यांच्यासाठी मन दूषित का करायचं? कर्तव्य करा, पण मन नामात ठेवा. या प्रवचनाचा सारांश सांगायचा तर भगवत प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या अनुसंधानात असावे. जितकी जास्त देहबुद्धी तितकं जास्त नाम घेतलं पाहिजे. नाम हे सर्वात सोपं साधन आहे. आजपासूनच प्रयत्न करूया की कामात हात आणि हृदयात नाम असेल. तुम्हाला हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी विचारांसाठी पूजा अँड ऋतव व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.